नमस्कार, मी श्रुतिका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवर। सो आज फूड व्लॉग नाहीये, ट्रॅव्हल व्लॉग नाही आहे। आज मी तुमच्याशी एक सिरियस विषयावरती बोलायला आले आहे। मला ट्रॅव्हलिंगची फार आवड आहे आणि मी माझ्या फ्रेंड्स सोबत, माझ्या फॅमिली सोबत बरेच प्लेस मी एक्सप्लोर केलेले आहेत। ह्याच ट्रॅव्हलिंग रिलेटेड जो माझ्यासोबत स्कॅम घडलाय त्या स्कॅम रिलेटेड मी तुमच्याशी आज बोलायला आले आहे आणि मी फसले, तुम्ही फसू नका। त्याच्यामुळे हा व्लॉग जो असणार आहे तो रिअल व्लॉग असणार आहे, रिअल स्टोरी। माझ्या लाईफ मध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगणार आहेत, म्हणजे तुम्ही त्या चुका परत करू नका, माझ्यासारख्या सुद्दाम चुका करू नका। प्रत्येकाचे पैसे तेवढेच इम्पॉर्टंट असतात, प्रत्येकाची मेहनत असते, त्याच्यामुळे त्या मेहनतीचा कोणीही गैरवापर करणार नाही ह्याची काळजी तुम्ही सर्वांनी घ्या। मी घेतली नाही आणि त्याचा मला नेहमीच एक रिग्रेट राहील की यार मी खूप फालतू ठिकाणी फसले। तर तुम्ही ह्या गोष्टी करू नका, तुम्ही फसू नका। खास तुमच्यासाठी, तुम्हाला अलर्ट करण्यासाठी मी हा व्लॉग घेऊन आले आहे। हा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, कुठच्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण आपल्या जाऊया स्ट्रेट स्टोरी टाइम कडे। सो मागच्या वर्षीची गोष्ट आहे आणि असं नाही की मी व्हिडिओ करण्याच्या अगोदर त्या लोकांना कुठच्या प्रकारची मी संधी दिली नाही, असं पण काही नाहीये। मी प्रॉपर सगळ्यांना संधी दिलेली आहे की मी हा व्लॉग करेन जर तुम्ही मला व्यवस्थित तुम्ही गाईड केलं नाहीत किंवा तुम्ही माझे पैसे परत केले नाहीत, तुम्ही माझं जे नुकसान झालेलं आहे ते मला भरून दिलं नाही, तर मी हा व्लॉग करेन। हे मी सरळ साध्या प्रकारे मी त्यांना व्हॉट्सअप थ्रू सांगितलेलं आहे, ईमेल थ्रू सांगितलेलं आहे। पहिल्यांदा सांगते, कंपनीचं नाव आहे फ्लाइंग हाय पॅराडाइज। जर कोणी तुम्ही माझे हा व्लॉग बघत असाल आणि जर तुम्ही ह्या स्कॅम मध्ये फसला असाल, तुम्ही नक्की रिग्रेट करत असाल, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कंपनीचं नाव आहे फ्लाइंग हाय पॅराडाइज। सो ही कंपनी खूप फेक आहे, मी तुम्हाला सांगते। त्या कंपनीवरती बिलकुल विश्वास ठेवू नका। अशा नावाच्या कुठच्याही कंपनीने तुम्हाला अप्रोच केलं ना की फ्लाइंग हाय पॅराडाइज ट्रॅव्हल कंपनी, तर प्लीज चल निकल यहाँ से असं बोलायचं आणि सोडून द्यायचं, त्याला जायला सांगायचं। अजिबात तुमचे पैसे वाया घालवू नका। प्रत्येकाचा पैसा इम्पॉर्टंट आहे, आपल्या प्रत्येकाची ती घामाची मेहनतीची कमाई आहे, त्याच्यामुळे आपला पैसा असा वाया घालवू नका जसं मी घालवलाय। ओके, आपण आपल्या स्टोरीकडे जाऊया। मी तुम्हाला पहिल्यापासून सगळी स्टोरी सांगते। 5 जानेवारी 2024 मी माझी पहिली कार घेतली, जी होती टाटा पंच। त्याच्यानंतर सगळं झालं व्यवस्थित। कारचा काहीच संबंध नाही ह्याच्यामध्ये। मला त्या लोकांनी, फ्लाइंग हाय पॅराडाइज वाल्यांनी मला कारचा रेफरन्स देऊन ह्या स्कॅम मध्ये अडकवलेला आहे। अशा बऱ्याच लोकांना अडकवले, सगळ्यांना जवळजवळ। त्यांनी काय केलं, मी सगळं लिहून आणले। त्यांनी काय केलं, ह्याच दरम्यान म्हणजे 4, 5, 6 मे अशा दरम्यान मला फोन केला, ते पण एक अननोन नंबरवरून फोन केला आणि त्या फोनवरती एक मुलगी बोलत होती। त्या मुलीचं म्हणणं होतं की तुम्ही आमच्या कंपनीचं, म्हणजे आमची फ्लाइंग हाय पॅराडाइज नावाची एक कंपनी आहे, त्या कंपनीचं समथिंग XYZ वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि त्या कंपनीने एक फंक्शन ठेवलं आहे। त्या फंक्शन मध्ये तुम्ही जी नवीन कार घेतली आहे त्या कारचे ओनर्स ची नावं आम्ही टाकलेली होती आणि तुम्ही एक लकी ड्रॉ मध्ये सिलेक्ट झाला आहात। त्याच्यामध्ये कंपनीची नावं पण त्यांनी घेतली, जसं की टाटा कंपनी आहे, महिंद्रा आहे, नवीन ज्यांनी कार घेतलेली आहे त्याच ओनरची नावं आम्ही लकी ड्रॉ मधून काढलेली आहेत। त्यातलेच तुम्ही सिलेक्टिव्ह पर्सन आहात की तुम्हाला इन्व्हिटेशन आम्ही दिलेलं आहे। स्टार्टिंगला मला हे सगळं खोटं वाटलं आणि ते खोटं जे की होतं, मला तसं वाटलं, म्हणून मी म्हटलं की मला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये। स्टील त्यांनी कॉलवर कॉल असं त्यांनी 4 ते 5 वेळेला मला कॉल केला आणि मला आठवते एक 8-9 तारखेला त्यांनी मला फोन केला आणि मी कॅम्प मध्ये होते। मी फोन उचलला आणि त्यांना म्हटलं ओके ठीक आहे, माझ्या मम्मी पप्पांशी बोलते। मम्मी पप्पा म्हटले चला आपण फिरून पण येऊ आणि बघूया काय आहे ते, कारण त्याच्यामध्ये काय काय होतं की ते आम्हाला लालच दाखवण्यासाठी काय म्हटले की तुम्ही या, बसा, 45 मिनिट्स एक प्रेझेंटेशन असेल आणि तुम्हाला 4 गिफ्ट्स मिळतील। त्याच्यामध्ये एक असेल सिल्वर कोटेड एक लक्ष्मीची मूर्ती असेल छोटी, जे की त्यांनी काय दिलं आम्हाला तुम्हाला हसायला येईल, ते आपले चॉकलेटचे कागद वगैरे असतात सिल्वर कलरचे, त्याने ते रॅप करून दिलेली ती मूर्ती होती। म्हणजे लिटरली त्यांनी इतकं पकवलंय आम्हाला, त्याचं काहीच लिमिट नाही, एवढं पकवलंय त्यांनी आम्हाला। आणि आम्ही भोळे खरं बोलतायत म्हणून आम्ही विश्वास पण ठेवला त्यांच्यावरती। दुसरं त्यांनी आम्हाला दिलं हे, जे की आहे फ्लाइंग हाय पॅराडाइज प्रायव्हेट लिमिटेड ₹2500 शॉपिंग गिफ्ट वाउचर। त्यांनी आम्हाला हे सेकंड गिफ्ट म्हणून दिलं। सेकंड आम्हाला गिफ्ट होतं कपल मूवी तिकीट सिनेमाची। थर्ड आम्हाला गिफ्ट होतं 3 नाइट्स 4 डेज स्टे इन शिमला, मनाली, गोवा, मसुरी, जिम कॉर्बेट, नैनिताल।
त्यांची अशी ही तिकीट होते आणि हे असे 3 गिफ्ट वाउचर्स होते आणि त्याच्यामुळे आम्ही म्हटलं ठीक आहे, जर काही नाहीच तर मग आपण हे घेऊन येऊ. हे जे त्यांनी मीटिंग ठेवली होती ती चिपळूणला तेज ग्रँड हॉटेल आहे, त्या हॉटेलला त्यांनी ठेवली होती. आता ते तेज ग्रँडलाच विचारावं लागेल की ती नक्की खरी माणसं होती की खोटी माणसं होती, त्याच्या पुढे काही मी चौकशी केली नाही. ही जी मीटिंग होती ती 10 मे 2024 चिपळूणला तेज ग्रँड हॉटेलला त्यांनी ठेवलेली होती. तो 10 मे दिवस आला आणि हा अशा ठिकाणी मी जाणार आहे म्हणून मी व्लॉग करायला लागले सकाळपासून. तो व्लॉग पण माझ्या चॅनलवरती ऑलरेडी आहे, जो की मी खाली मेन्शन करेन, तुम्ही तो व्लॉग बघू शकता. मी तिकडे गेले चिपळूणला तेज ग्रँड हॉटेलमध्ये आणि फर्स्ट फ्लोअरला ती मीटिंग होती. तिकडे गेल्यानंतर मी म्हटलं की माझं एक युट्यूब चॅनल आहे, मला व्लॉग करायचा आहे. आणि ते म्हटले नाही मॅडम तुम्हाला करता येणार नाही व्लॉग, आमची पॉलिसी आहे ती. म्हटलं ठीक आहे, काही ठिकाणी नाही चालत म्हणून मी बंद पण केला. नंतर मग मी येताना डिरेक्टली व्लॉग केला, तो जो की व्लॉग आहे. पण मध्ये जो काही घडला विषय तो मी तुम्हाला आता सांगणार आहे की नक्की काय घडलं. तिथे गेले, आम्हाला एक सुदर्शन मोरे नावाचा एक मुलगा भेटला, जो की मराठी मुलगा होता. मी पण मराठी आहे, फॅमिली मधून बिलॉंग करते. मी पण महाराष्ट्रीयन आहे, मी कोकणी आहे आणि तो पण मराठी मुलगा होता, सुदर्शन मोरे, जो की होता महाडचा. आणि त्याने आम्हाला आता कसं आपण मराठी माणसं, मला असं वाटतं की आपण आपल्याला मदत करतो ना, सो मला वाटलं की तो पण आपल्यासारखा म्हणजे आम्हाला मदत करणारा किंवा आम्हाला न फसवणारा मुलगा असेल, त्याच्यामुळे आम्ही विश्वास ठेवला त्याच्यावरती. तो पण आम्हाला सांगायला लागला की मॅडम काय झालं प्रॉब्लेम तर मी आहे, तुम्ही माझ्याशी कधी पण कॉन्टॅक्ट करा, काही प्रॉब्लेम होणार नाही, काही वाटलंच तर मला कॉल करा, मी तुमच्यासाठी सदैव उभा आहे अँड ऑल असं बुलशिट त्याने काय ना काहीतरी तो आम्हाला सांगायला लागला. मी विश्वास ठेवला, कारण आपण जसे असतो आपल्याला सगळं जग तसंच दिसतं. कोण छक्के पंजे खेळतंय हे आपल्याला कळत नाही. सेम तसंच माझ्या बाबतीत झालं की मलाही कळलं नाही की ती माणसं इतकं खोटं बिहेव करतील. कारण एक हॉटेल बुक करणं, त्या हॉटेलमध्ये मीटिंग ठेवणं, एवढा स्टाफ तयार करणं, एवढ्या लोकांना बोलवणं आणि एवढी लोक तिथे जमलेली आहेत आणि तो सगळा माहोल क्रिएट करणं, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉसिबल आहेत. जरी एवढं खोटं करत असतील तर हे इमॅजिनच करू शकत नाही. एवढा माणूस खोटं वागण्यासाठी एवढा सगळा अँबियन्स असा एक तयार करेल, हे इमॅजिन न होणार आहे, राईट? तसंच झालं ते. मग आम्ही तिथे गेलो, सुदर्शन मोरे नावाचा मुलगा भेटला, त्याने आम्हाला एक अनुज नावाच्या मुलाशी आमची ओळख करून दिली, जो की होता हिंदी माणूस. आणि मी त्याला नाव पण विचारलं, तुझं पूर्ण नाव काय, आपका पुरा नाम क्या है? तो मला म्हटला अनुज. आणि तो जोक वगैरे मारायला लागला आमच्याशी. म्हटलं ठीक आहे, हा एकदम फ्री होण्याचा प्रयत्न करतो, इट्स ओके. नंतर मी त्याला विचारलं आप कहाँ से हो, तर मला म्हणतो मैं भारत से हो, मैं इंडिया से हो. त्याने आम्हाला शेवटपर्यंत तो कुठून आहे हे सांगितलंच नाही आणि तो इतक्या जोक मध्ये बोलत होता की आम्ही पण ते विसरून गेलो की ह्याच्याकडून खरं कुठून आहे विचारायला पाहिजे. ही आमची चूक झाली म्हणायचं. आणि नंतर मग तो अनुज आम्हाला सगळं सांगायला लागला की ही स्कीम कशी आहे, काय आहे. त्यासाठी मी फाईल घेऊन आले. ही फाईल फ्लाइंग हाय पॅराडाईज, लाईक सिरियसली ही खरी फाईल वाटते की नाही मला सांगा. सगळे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे खरे वाटतात लिटरली. त्यांनी जे हे की आम्हाला असं एक कार्ड दिलंय, लिटरली हे खरं कार्ड वाटतंय की ह्याच्यावरती नंबर आहे, हा कोड हा आमचा आहे पूर्ण 3 वर्षांसाठी. तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे काय, तुम्हाला हे सगळं सांगते बघा. ह्याच्यामध्ये जीएसटी नंबर आहे ऑलरेडी की बाबा कंपनी तुमची खरोखर आहे, खोटी आहे की खरी आहे, यासाठी जीएसटी नंबर आहे. 37FF प्रतापनगर, मयूर विहार फेस 1, दिल्ली, पिनकोड 110091, ईमेल आयडी www.flyinghighparadise.in, info@flyinghighparadise.com, जीएसटी नंबर सगळं मेन्शन केले. प्लस मी जे पेमेंट केलं ती ही पेमेंटची रिसिप्ट आहे. नंतर त्यांच्यामध्ये आमचं अग्रीमेंट झालं, त्या अग्रीमेंट रिलेटेड हे जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला मी मेन्शन करते. त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे की जो अनुज आहे डेझिग्नेशन आहे एक्झिक्युटिव्ह, कोणी कोणाला काय दिलं. 10 मेला आमचा हा करार झाला. त्याच्यानंतर मागे पूर्ण लिहिलेलं आहे इथे की कोणा थ्रू झाला, तर सुदर्शन मोरे हा सेल्स मॅनेजर आहे, त्याच्या थ्रू झाला. पहिले मी किती पैसे भरले, मी 25,000 रुपये भरलेत, नॉट अ जोक. माझ्याकडे 25,000 रुपये होते, मी 25,000 रुपये भरून टाकलेत लिटरली. त्याच्यामध्ये पुढच्या पेजवर सगळं मेन्शन केलेलं होतं की त्याच्यामध्ये काय काय आहे. त्याच्यामध्ये खूप काय काय लिहिलेलं होतं. मेंबरशिप आम्हाला मिळणार आहे, तर त्या मेंबरशिपमध्ये काय काय असणार, तर 21 डेज तुम्हाला ऑल इंडिया ट्रिप मिळणार आहे. त्याच्यामध्ये 2 अडल्ट्स अँड 2 चिल्ड्रन्स किंवा 3 अडल्ट. आणि आम्ही 4 जण आहोत ना, त्याच्यामुळे आम्ही जर चौथ्याला घ्यायचं असेल, माझी बहीण, मी, माझे मम्मी पप्पा, जर 4 जण मिळून जायचं असेल तर तुम्हाला एका लास्ट म्हणजे 4थ्या मेंबरची
फी भरावी लागेल, जी की पर नाईट असेल 1666. सो ओके ना. सगळा 21 दिवसांचा जो काही प्रोग्राम असेल तो असेल एकूण 62,500. एक मिनिट मी कन्फर्म करते, जो की असेल 62,500 रुपये असेल असं इथे लिहिलेलं आहे. 21 दिवसांची ट्रिप कुठेही घेऊ शकता. नैनितालला घेऊ शकता, उज्जैनला घेऊ शकता, काश्मीर, केरला, बंगाल, कुठेही तुम्हाला कुठेही जायचं असेल तुम्ही तिथे ट्रिप घेऊ शकता. तुम्हाला 3 वर्षांमध्ये तुम्ही हे 21 दिवस कंप्लीट करायचे. 3 वर्षानंतर हे होणार नाही की काहीतरी 15 वर्षांचं परत काहीतरी होतं, असं काय काय होतं त्यांचं. आणि आता मी हळूहळू विसरायला लागले लिटरली. त्याच्यामध्ये त्यांनी खूप साऱ्या गोष्टी केलेल्या होत्या की तुम्हाला स्विमिंग दोघांपैकी एकाला शिकवलं जाईल, 6 महिन्यांसाठी स्विमिंग शिकवलं जाईल. त्याच्यामध्ये 3 महिन्यांसाठी दोघांनी शिकावं किंवा एकाने 6 महिन्यांसाठी स्विमिंग शिकावं असं होतं. म्हणजे त्यांनी खूप प्लॅन केलेले होते. त्याच्यामध्ये असं पण होतं की तुम्हाला 4 स्टार किंवा 5 स्टार हॉटेल्स मिळतील, म्हणजे ग्रँड हयात अशा टाईपचे हॉटेल्स तुम्हाला राहायला मिळतील. मी त्यांना हे पण विचारलं कसं तुम्हाला शक्य आहे ह्या सगळ्या गोष्टी 62,500 मध्ये, कारण त्या हॉटेल्सची किंमत तर फार असते 1 नाईट साठी 5 स्टार हॉटेल्सची. मग तुम्हाला हे कसं परवडतं हे मी त्यांना सरळ विचारलं. मला त्यांनी सांगितलं की सी मॅडम, एकदम असा प्रॉपर पेज घेतला, त्या पेजवरती त्यांनी लिहून काढलं आणि त्यांनी लिटरली मला सांगितलं की सी मॅडम, सपोज आता ग्रँड हयात हॉटेल आहे, त्या हॉटेलला खूप रूम्स आहेत, पण ती रूम्स काय सगळेच बुक्ड होत नाहीत, त्यातले बरेच रूम राहतात. त्या ग्रँड हयातचं लॉस आहे. मग ते काय करतात, काही हॉटेल्सचे रूम्स हे आम्हाला देतात, आम्ही त्याचं बिल पे करतो थोडे आणि आम्ही आमचे कस्टमर इकडे फिरवतो. त्याच्यामुळे काय होतं, आम्हाला पण फायदा मिळतो, त्यांना पण फायदा मिळतो आणि आम्हाला हे कमी पैशामध्ये मिळतं, म्हणून आम्ही तुम्हाला कमी पैशामध्ये हे सगळं प्रोव्हाइड करू शकतो. ह्या गोष्टी पटण्यासारख्या त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि आम्ही जे हॉटेल्स तुम्हाला सजेस्ट करतो ना ते आमच्याशी त्यांनी टायअप केलेलं असतं, असेच हॉटेल्स असतात. म्हटलं ओके, ह्या गोष्टी पटण्यासारख्या आहेत, कारण एवढ्या माणसांना कोण उल्लू बनवू शकत नाही ना. जेव्हा प्रेझेंटेशन होत होतं ना तेव्हा एक 4-5 लोकांचं अनाउन्समेंट झाली होती की आणि वा 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 हे मेंबर झालेले आहेत असं करून त्यांना क्लॅप वगैरे करत होते ही लोक. आणि आम्हाला पण वाटलं की खरोखर एवढी सगळ्या लोकांना ही लोक उल्लू बनवणार नाही असं आम्हाला वाटलं, म्हणून मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टींसाठी फसलो गेलो. त्यांनी असं पण मला सांगितलं की तुमचं राहणं खाणं जाणं तिथे सगळं फ्री असेल, फक्त तुम्हाला तुमची शॉपिंग जी काय असेल ती करायची आहे. तुम्ही जर ट्रेनने गेलात तर हे पूर्णपणे आमच्याकडून असेल, आणि तुम्ही जर फ्लाईटने गेलात तर ते 60% आम्ही पे करणार, 40% तुम्हाला पे करावे लागतील. विच इज मला वाटलं की खूप छान आहे, चांगलं वाटलं मला ही स्कीम. या सगळ्या गोष्टींमध्ये मी खूप विश्वास ठेवायला लागलेले त्यांच्यावरती, की जे चुकीची गोष्ट होती माझ्यामध्ये, माझ्या इमोशनचा खूप चुकीचा वापर करून घेतला. कारण आय लव्ह ट्रॅव्हलिंग, आय जेन्युइनली लव्ह ट्रॅव्हलिंग. आणि मला असं आहे की मी ज्या ठिकाणी फिरते त्या ठिकाणी माझ्या मम्मी पप्पांना पण फिरावं, त्यांनी पण त्या गोष्टी एक्सप्लोर कराव्या, मी जे बघते तेही त्यांनी बघावं असं मला वाटतं. की जी मुलगी असावी की माझ्यामुळे ते फ्लाईटचा प्रवास करू शकतील, असा विचार माझा अगदी मी लहान असल्यापासून आहे की माझ्यामुळे माझे मम्मी पप्पा ट्रॅव्हल करू शकतील, सगळं जग फिरू शकतील, अशी मी मुलगी आहे. त्याच्यामुळे मला असं होतं की चला ह्या गोष्टी थ्रू तरी माझे मम्मी पप्पा आणि मी आणि माझी बहीण ट्रॅव्हल करू शकू. त्याच्यामुळे मी खूप खुश होते आणि त्या खुशीच्या भरामध्ये मी एवढ्या मोठ्या स्कॅम मध्ये मी फसले गेले. हा एकूण 62,500 रुपये आमच्याकडून घेणार होते ही लोक. सांगितलं की 25,000 रुपये तुम्ही आता द्या आणि नंतर तुम्ही दर महिन्याला तुमची जी काही अमाऊंट असेल EMI तो तुम्ही देत जा. तो जो की होता 1,562 रुपये. मे मध्ये घेतला, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असं एकूण 5 महिने माझा 1,562 नुसार त्यांनी पैसे घेतलेले आहेत. म्हणजे तुम्ही ते कॅल्क्युलेट करा की माझे किती रुपये गेलेत. म्हणजे जवळ 33-34,000 रुपये माझे असेच गेलेले आहेत त्यांच्याकडे. आणि काय झालं, ही जी प्रोसेस होती ह्या फ्लाइंग हायवाल्यांनी आम्हाला जे बोलवलं होतं ना ते बोलवलं होतं मे मध्ये. आणि मे मध्ये उन्हाळ्यामध्ये कोण फिरायला जातं, आणि त्यांनी स्ट्रिक्टली आम्हाला सांगितलं होतं की 45 डेज तर तुम्ही फिरू शकत नाही, कारण ही प्रोसिजर व्हायला पूर्ण आणि तुमचा 1 हप्ता जायला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही 45 डेज तुम्ही हा ट्रॅव्हलचा विचार करू शकत नाही. मग काय आला, जून आला, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे तर पावसाचे दिवस आले, भर पाऊस असतो आपल्याकडे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगचा विषय करणं म्हणजे मूर्खपणा आहे. आणि म्हणून मग तो विषय तिथेच राहून गेला. आणि दर महिन्याला तो अनुज जो मुलगा आहे ना
तो माझ्याकडे पैसे मागायचा की मॅडम तुमचा हा दिवस आहे, पैसे भरायचा आहे, 15 का 16 तारीख होती माझी पैसे भरण्याची आणि तुम्ही पैसे भरायचे. आणि मी त्याला हे पण बोलले की हे बघ माझ्याकडून कुठचं कोणाचे पैसे राहत नाहीत, मी तुला पैसे देत राहीन, फक्त मला फसवायची नाहीस असं पण त्याला म्हटलं. तरी पण माझा विश्वास खूप होता त्याच्यावरती, खूप जास्त विश्वास होता. मग नंतर असाच गेला मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिना उजाडला. आता सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस कमी, मग मी त्यांना बुकिंग करायला लागले. मग बुकिंगची प्रोसिजर विचारायला लागले. इथून खऱ्या गोष्टी मला रिअलाइज व्हायला लागल्या की माझा पैसा फुकटचा मी त्यांच्यामध्ये घालवते. लिटरली कुठचाही विचार न करता मी फुकटचे पैसे घालवते हे मला तेव्हा कळायला लागलं. तरी पण माझी मम्मी म्हणते मला की दीदी तू ते ट्रिप सोड, पण अगोदर हे जे वाउचर्स आहेत ना त्याचा तरी उपयोग करून घे, बघ ते तरी होतात का ते. मी ते पण नाही ऐकले. नंतर मग सप्टेंबर महिना उजाडला. मग मी म्हटलं त्यांना की मला जायचं आहे उज्जैनला, मला महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग करायचे होते. तर मी सगळ्या गोष्टी त्यांना विचारलं. मी त्या अनुजला म्हटलं मी कसं कॉन्टॅक्ट करू, तर त्याने मला एक ईमेल आयडी दिली. मी त्या ईमेल आयडी थ्रू मेसेज पण टाकला. मी इथून मला स्क्रीनशॉट शेअर करेन सगळ्या गोष्टींचे. मी त्यांना ईमेल आयडी थ्रू मेसेज टाकला की मला ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर असे 2 ज्योतिर्लिंग करायचे आहेत आणि त्याला काही जास्त दिवस लागत नाही, 2 ते 3 दिवसामध्ये हे ज्योतिर्लिंग होऊन जातात आणि हे मला करायचे आहेत. तर म्हटले मला की मॅडम तुम्हाला जर अशा ज्योतिर्लिंग करायचे असतील तर तुम्ही 3 महिने बुकिंग फुल आहे ट्रेनचं, तर आता होणार नाही, 3 महिन्यासाठी वेट करावं लागेल. म्हटलं नाही, 3 महिन्यांसाठी वेट करायचं म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे यांना 1562 रुपये देऊन टाकायचे असेल. म्हटलं अजिबात नाही, माझी एक ट्रिप झाल्याशिवाय मी यांना पुढचे पैसे देणार नाही, हे माझं फिक्स होतं. त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे, मग तुम्ही फ्लाईटचे तिकीट्स बुक करा. तुम्ही मला म्हटलेलं होतं 60% तुम्ही पे करा, 40% मी पे करेन. 12,000 रुपये जायचे पे करायचे, 13,000 रुपये यायचे पे करायचे, असं काहीतरी त्यांनी मला कॅल्क्युलेशन दिलं. आणि जे की मी बघितलं ऑनलाईन चेक केलं तिकीट फ्लाईटचे, तर ते मी कॅल्क्युलेट केल्याप्रमाणे बरोबर होतं. पण त्यांनी मला जी आयटनरी दिली ना की महाकालेश्वर ओंकारेश्वर मी म्हटलं, पण त्यांनी मला आयटनरी देताना फक्त आणि फक्त महाकालेश्वरच दिलं. आणि जे की आपण स्वतः जाऊन जेव्हा ट्रिप प्लॅन करू त्यावेळेला आपण जे जे ठिकाणं घेऊ ते ठिकाणच त्यांनी मेन्शन केली नव्हती. त्याच्यामुळे माझं असं झालं की यार ह्यामध्ये खूप सारे ठिकाण मिसिंग आहेत आणि मी जर जाणार आहे तिकडे उज्जैनला तर एकदाच जाऊन येणार आहे ना, सतत कुठे कोण जाते. त्याच्यामुळे म्हटलं की गेलो तर सगळ्याच ठिकाणं बघायचे, जे काय आहे ना मला ओंकारेश्वर पण बुक करून द्या आणि महाकालेश्वर पण बुक करून द्या. तरी त्या माणसाने फक्त महाकालेश्वरचं आयटनरी दिली. म्हटलं त्यांना मी परत फोन करून सांगितलं की मला ओंकारेश्वर पण पाहिजे. 2 ते 3 वेळेला सांगितल्यानंतर त्यांना कळलं की ओके हिला ओंकारेश्वर पण पाहिजे, म्हणून मग त्यांनी महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर अशी 2 ठिकाणाची आयटनरी मला दिली. एक मला असं चॉकलेट देतात ना की घे आणि गप्प बस, अशा प्रकारे त्यांनी मला दिलं. आणि जेव्हा मी त्यांना फोन करायला लागले सतत फोन उचलायचेच नाहीत. कधी फोन उचलले तर थोड्या वेळ फक्त असं होला हो करायचे, नंतर ठेवून द्यायचे. नंतर असे खूपदा झालं की त्यांनी फोन उचलायचे बघ बंद केले, लिटरली बंद केले. खूप दिवसांना म्हणजे 1-2 दिवस त्यांनी व्यवस्थित फोन उचलला, 3-4 दिवसानंतर कमी केला फोन उचलायचा. मी नंतर त्यांना बडबडले सुद्धा की तुम्ही असं का वागता, तुम्ही फोन का उचलत नाही, आम्ही तुमचे कस्टमर आहोत, तुमचे मेंबर्स आहोत, आम्ही प्रॉपर पैसे पे केलेले आहेत, तुम्हाला फोन उचलणं हे गरजेचं आहे, हे त्यांना प्रॉपर सांगितलं. त्यानंतर सुद्धा त्यांनी फोन उचलायचे म्हणजे त्यांनी फोन उचलायचे बंद केले. कोणतरी अभिषेक नावाचा वगैरे कोणतरी मुलगा होता तिथे, जे की त्यांनी बंद केले. आणि आता मी परत फोन करते तर फोन म्हणजे तो नंबरच सर्व्हिसच बंद आहे त्या फोनची. म्हणजे इतकं त्यांनी फेक वागलेत, ते इतके फेक वागलेत माझ्याशी. ईमेल थ्रू काही उत्तर नाही, फोन थ्रू काही उत्तर नाही. अनुजला मेसेज केला, अनुज म्हणतो मॅम एक कैलाश तिवारी माणूस आहे, त्याला मी तुमच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तो तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल. तर त्या कैलाश तिवारीचा पण काय पत्ता नाही आणि तो कैलाश तिवारी पण माझ्याशी काही बोलायला आला नाही. त्या सुदर्शन मोरेला तर मी फोनवर फोन मेसेजवर मेसेज करतो, त्या माकडाने माझा एक पण फोन उचलला नाही, मेसेजला माझे रिप्लाय दिला नाही. इव्हन तो माझी व्हॉट्सअप स्टेटस बघतो स्टील मला त्यांनी रिप्लाय दिला नाही. म्हणजे काय हिंमत असेल त्या माणसाची. त्या अनुजने तर माझा नंबर डिलीट करून टाकलाय, मला वाटतं ब्लॉक पण केलं असेल त्याने, कारण मला त्याचं पहिल्यांदा डीपी दिसायचा आणि नशीब मी त्याचा डीपीचा फोटो काढून घेतला होता, म्हणून मला तो आता अजून फोटो आहे जो की मी टाकू शकते. आणि हा सुदर्शन मोरेचा फोटो वगैरे इंस्टाग्रामला वगैरे मी घेतलेला आहे अगोदरच, आणि जेव्हा व्हिडिओ करेन त्यावेळेला मी टाकणार होते, हे तर कन्फर्म होतं माझं. त्यांनी मला फसवलंय, त्यांची कशाला मी दया करू.
पैसे द्यावे म्हणजे परत मी आता लगेच व्हिडिओ डिलीट करून टाकेन. आता तुम्ही सगळेजण म्हणाल की तुम्ही चौकशी केली नाहीत का, ह्या सगळ्या मोठा व्यवहार करायचा होता तुम्हाला, 25,000 रुपये सारखी मोठी रक्कम तुम्हाला जर पे करायची होती तर तुम्ही चौकशी केली नाहीत का? येस, मी चौकशी केली. मी गुगलला जाऊन सर्च केलं फ्लाइंग हाय पॅराडाईज नावाची कंपनी खरोखर आहे का. तर त्यांनी फेक का होईना पण एक अकाउंट तयार केलं होतं आणि त्यावर रिव्ह्यूज पण होते, त्यावर फोटोज पण होते. लोक दुबईला वगैरे जाऊन पण आलेले होते, असे फोटोज पण त्यांनी टाकलेले होते आणि 5 स्टार्स दिलेले होते, असे रिव्ह्यू केलेले होते लोकांनी. ते जे की ते लोकांनी नक्कीच केले नसतील, हे ह्यांच्याच लोकांनी केले असणार आहेत, हे पण तेवढंच सत्य आहे. आणि नंतर मग मी जेव्हा 3-4 महिन्यांनी हे सगळं चेक केलं ना, म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये वगैरे चेक केलं ना, त्यावेळेला खऱ्या लोकांनी रिव्ह्यू दिलेलं होतं की मी 25,000 रुपये दिलेले होते पण ही लोक व्यवस्थित रिस्पॉन्स देत नाहीयेत, मेसेजला रिप्लाय देत नाहीयेत, कॉल उचलत नाहीयेत, ईमेल थ्रू पण काही रिस्पॉन्स या लोकांचा व्यवस्थित. हे सगळे त्यांच्या नंतर रिव्ह्यूज होते जे की रिअल होते. अगोदर फेक असणार ऑब्व्हियसली आणि नंतर मग जे होते ते रिअल होते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझे तर पैसे गेलेलेच होते. आणि अशा खूप साऱ्या फॅमिलीज आहेत, तिथे पण होत्या, चिपळूणला तेज ग्रँड हॉटेलला पण होत्या फॅमिलीज की त्यांनी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली होती. माझं जेव्हा प्रेझेंटेशन ते चालू होतं ना, अनुष सोबत आम्ही बोलत होतो ना, त्याच वेळेला जवळजवळ 5 ते 6 लोक हे पैसे भरून मोकळे झालेले होते. त्याच्यामुळे मला माहित आहे की माझ्या म्हणजे अशी खूप सारे लोक आहेत की त्यांनी 25,000 रुपये भरलेले आहेत ह्या लोकांच्या स्कॅम मध्ये. पैसे काय झाडाला उगत नाहीत. 25,000 ही काही छोटी अमाऊंट नाहीये. त्याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी करू शकतो. 25,000 नुसते दिलेत मी हे असे डिरेक्टली. 1562 रुपये 5 महिने भरते ते वेगळेच, म्हणजे जवळजवळ एक 32-33 रुपये मी असेच दिलेले आहेत. तर 32-33 अमाऊंट काही छोटी अमाऊंट नाहीये. सो मी टेन्शनला होते. त्या टेन्शनच्या भरामध्ये त्या ज्या फ्लाइंग हाय पॅराडाईज वाल्यांनी मला ईमेल केला होता ना की तुम्ही आयटनरी दिली होती ना की तुम्ही हे 3 हॉटेल्स पैकी 1 हॉटेल्स बुक करा. तर 3 हॉटेल्सची नावं घेऊन त्या हॉटेल्सला मी फोन केला आणि त्या हॉटेल्सना विचारलं की फ्लाइंग हाय पॅराडाईज नावाच्या कुठल्याही कंपनीचं तुमच्याशी टायअप केलेलं आहे का. हे म्हटले नो मॅडम, नो. मी म्हटलं यार काय चाललंय, म्हणजे एवढं खोटेपणा. तेव्हा ते आम्हाला एक्सप्लेन करत होते ना की मॅडम तुम्हाला ह्या ठिकाणी फिरायला मिळेल, त्या ठिकाणी फिरायला मिळेल. जेव्हा मी अनुजकडून नैनितालची आयटनरी घेतली, मसुरीची आयटनरी घेतली, त्यावेळेला त्यांनी लिटरली व्यवस्थित PDF टाईप मला टाकलं, म्हणजे कोणाला खोटं वाटणारच नाही की हा माणूस खोटं बोलतोय. आणि अशा प्रकारे मी फसले ह्या स्कॅम मध्ये. मग माझं म्हणणं होतं की जर मी फसले तर माझ्यासारखे तुम्ही पण असाल की कोणावरती विश्वास ठेवाल, तुम्ही फसू नका ह्या स्कॅम मध्ये. ह्यासाठी मी हा व्लॉग घेऊन आले. सो जर तुम्हाला ही माझी स्टोरी आवडली असेल आणि मी जर तुम्हाला असं वाटत असेल की ही जर तुमच्यासाठी किंवा तुमच्या फॅमिलीसाठी किंवा ज्यांना ट्रॅव्हलिंगची आवड आहे आणि इमोशनल होऊन या गोष्टींमध्ये जर ते फसू शकतात, जी माणसं, जे रिलेटिव्स, असं तुम्हाला वाटत असेल तर त्या रिलेटिव्सना हा ब्लॉग नक्की शेअर करा. अशा स्कॅमर्सना अजिबात बळी पडू नका. अशा लोकांपासून सावध राहा आणि ह्या लोकांना अजिबात थारा देऊ नका, मी तुम्हाला सांगते. म्हणून मी हा तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आले. जर तुम्हाला खरंच युजफुल वाटला असेल ब्लॉग तर नक्की शेअर करा. तुमच्या फॅमिली, फ्रेंड, रिलेटिव्स ज्यांना शक्य असेल त्यांना शेअर करा. मी फसले, तुम्ही फसू नका. सो येस, हा होता माझा ब्लॉग स्टोरी टाइम. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्या ह्याबद्दल तुम्ही जर फसला असेल तुमचे एक्सपिरियन्स मला सांगा. आणि येस, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण पुन्हा भेटू नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय गाईज.